हॅलो, तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की परफेक्ट नाचणीचं सत्व कसं बनवायचं. तर मी इथे नाचणी घेतली, ती 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर रात्रभर भिजत ठेवायची. भिजल्यानंतर सकाळी परत एकदा धुवून घ्यायची आणि त्याला मस्त कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं. एक दिवसानंतर म्हणजे पूर्ण 24 घंट्यानंतर नाचणीला मस्तपैकी मोड येतात. खूप भारी मोड आले होते. परत थोड्या हलक्या हाताने थोडंसं धुवून घ्यायचं परत नाचणीला मोड आल्याच्या नंतर, कारण आंबटपणा असतो त्याच्यामुळे. धुतल्याच्या नंतर एका चाळणीवर गाळून घेतलं. त्यानंतर फॅनच्या हवेखाली थोडंसं त्याला सुकून घ्यायचं. तुम्ही कोवळ्या उन्हामध्ये पण सुकू शकता. थोडंसं पाणी सुकल्यानंतर त्याला भाजून घ्यायचं चांगल्या प्रकारे. मस्त असा खरपूस वास येईपर्यंत नाचणीला भाजून घ्यायचं. 10-15 मिनिटे परत थंड करायला ठेवून द्यायचं. 15-20 मिनिटं थंड झाल्याच्या नंतर मग चांगल्या मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं आणि दळल्याच्या नंतर थोडंसं चाळून घ्यायचं पूर्ण. असे नाचणीला मोड आणून सत्व बनवले तर ते बाळासाठी पचायला हलके असते आणि बाळाला पोटदुखीचा त्रास होत नाही. तर मी इथे 2 चमचा नाचणीचे सत्व घेतले. अर्धा चमचा तूप आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं. 5-6 मिनिटे त्याला शिजून घ्यायचं. आणि इकडे मी एक इलायची केळी मॅश करून घेतली आहे. त्याच्यामध्ये बनवलेलं नाचणीचं सत्व केळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर बाळाला द्यायचं. रिद्धवला पहिल्यापासून नाचणीचं सत्व खूप जास्त आवडतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.